आहोत। काँग्रेसकडून महाविकास आघाडीमध्ये मनसेला नो एंट्री असल्याची माहिती सध्या समोर येते आणि मुंबई पालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका आहे आणि तसंच मनसेसोबत कोणतीही तडजोड न करण्याचं काँग्रेसचं धोरण असल्याचं पाहायला मिळतंय। बीएमसी स्वतंत्र लढण्यावर काँग्रेस बैठकीमध्ये नेते ठाम असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। मात्र संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते काय म्हणाले होते पाहूया। आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो। येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे। याचा अर्थ निर्णय नाही, मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे। या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत। सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत। अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेससोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे राऊतांनी कितीही सुपारी घेऊन मनसेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी होतील असं वाटत नाही, कारण राज ठाकरे हे आपली भूमिकेवर ठाम असतात। ते गेल्या काही दिवसापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत। त्यामुळं काँग्रेसला राज ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा सहन होणार नाही। राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, जे मराठी माणसाला त्रास देत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत, या सरकारला जाब विचारतील, ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं। अजिबात काडीचा परिणाम होणार नाही। याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेमध्ये महायुतीला जनाधार दिला आहे। विशेषतः मुंबईमध्ये आपण बघाल की महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणावर आलेत आणि मला आश्चर्य वाटतं की जशी काय महाराष्ट्रात कधी युती आघाडी झालीच नाही असं या विषयाकडे पाहताय। आता दोन भाऊ स्वाभाविक आहेत, दोन पक्ष आहेत, दोन नेते आहेत आणि दोघांनी एकत्र येणं ते लोकशाहीत एक प्रक्रिया आहे। आता महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, महायुतीत 3 पक्ष आहेत, वेगळं काय घडतंय? ठीक आहे, वेगळं एवढंच आहे की 20 वर्ष कुटुंब एकत्र नव्हती। आपल्याला आनंद आहे सगळ्यांना, 2 कुटुंब एकत्र येत असतील तर। आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात। पण ही फक्त सुरुवात आहे, येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल।